हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर आज पेपर सुरू करण्याआधी आपण एक स्पेशल अनाउन्समेंट होती, की तुम्हाला माहिती आहे आपण एक फास्ट ट्रॅक बॅच सुरू केली आहे 1 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंतची. आपली जी एम-पी-एस-सीची राज्य सेवेची पूर्वपरीक्षा आहे 31 मे 2026 साठी. तर त्याच्या आधी एक रिव्हिजन बॅच म्हणून पी-वाय-क्यू बेस रिव्हिजन बॅच म्हणून आपण अनाउन्स केली होती. अ, कधीपासून आहे 1 मार्च ते 1 मार्च ते 30 एप्रिलपर्यंतची ही बॅच होती 60 दिवसांची. त्याच्यामध्ये आपण तुमचं कंप्लीट जी सिलेबस होता तो एकदा कव्हर करणार आहे. त्याचे पी-वाय-क्यू जेवढे आले होते ते टॉपिक वाईज कव्हर करणार आहेत. आणि ही जी आहे ती फक्त मुलींसाठी असणार आहे आणि त्याची फी जी असणार आहे ती फक्त आणि फक्त ₹2,500 असणार आहे. जी-एस-टी इन्क्लुडेड असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी याचा फायदा घ्यावा. तर आता वळूयात आपलं पेपरकडं. पहिली न्यूज काय होती, की आंध्र प्रदेश, कर्नाटका सेट टू बॅन सोशल मीडिया यूज बाय मायनर्स. जसं आपल्याला माहिती की रिसेंटली जसं आपण म्हणतो की बऱ्याच देशांनी सुद्धा बॅन केलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, स्पेन वगैरे मायनर्सला जे आहे, सोशल मीडिया यूज बॅन केला होता. इकॉनॉमिक सर्व्हेचं सुद्धा म्हणणं होतं की सोशल मीडियामुळे डिप्रेशन वगैरे सोशल मीडियामुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे डिप्रेशन, मेंटल डिसऑर्डर्स वगैरे आहेत ते यायला लागले. ते फक्त मायनर्सलाच नाही, ते मेजर्स अडल्ट्स वगैरे आहेत त्यांना सुद्धा यायला लागलेले आहेत. मग ह्याच्यावरती एक स्टेप म्हणून आता काय केले, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे जे स्टेट्स आहेत, त्यांनी काय म्हणले, की जे मायनर्स असणार आहेत त्यांच्यासाठी सोशल मीडियाचा जो यूज आहे तो बॅन करण्यात येणार आहे. त्यांना सोशल मीडियाचा यूज नाही करता येणार. मग जसं आपण परत एकदा म्हणलं, की हा जो कंप्लीट किंवा ब्लँकेट बॅन जो असणार आहे, तो किती इफेक्टिव्ह असणार आहे? की जर ब्लँकेट बॅन टाकलं तर त्याचा खरंच वापर होणार आहे का? खरंच यूज होणार आहे का? आणि काय यूज होणार आहे? हे आपल्याला माहीत पाहिजे. की मग तुम्ही ब्लँकेट बॅन टाकण्यापेक्षा रेग्युलेशन आणू शकता का? आणि जर ब्लँकेट बॅन आणला तर तो इफेक्टिव्हली किंवा प्रॅक्टिकली किती इम्प्लिमेंट होणार आहे? मग फक्त जर गव्हर्नमेंट म्हटलं की नाही, नाही आम्ही ब्लँकेट बॅन टाकलं तर मग आता सोशल मीडियावर कोणीच नाही. पण प्रॅक्टिकली जे मुलं असणार आहेत त्यांचा वापर होणार आहे का? मग त्याच्यानंतर दुसरे काही व्ही-पी-एन वगैरे ह्याच्या थ्रू जर वापरायला लागले. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर जसं आपल्याला पाहायला भेटतं की जर फक्त मोबाईलचं ॲडिक्शन इतकं वाढलं, जर मोबाईल नाही दिला तर जे गाझियापूरमध्ये जे इन्सिडेंट झाला होता, की त्याच्यामध्ये जे 3 मुली होत्या. त्यांनी सुसाईड केलं होते फक्त मोबाईलचा जो होता, की मोबाईल नाकारला होता म्हणून. मग अशा कंडिशनमध्ये आपण ह्याला कसं हँडल केलं पाहिजे? फक्त ब्लँकेट बॅन जे आहे, ते एक सुटेबल मेजर आहे का? आणि जर नसेल, तर त्याच्यावर काय जे आहे एक सुटेबल लाँग टर्म सोल्युशन काय असेल? त्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. जी-एस-1 सोल्युशनमध्ये आपल्याला याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. जी-एस-1 सोसायटीमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पुढची न्यूज होती वुमन इन आसाम फर्स्ट टू गेट सिटिझनशिप आफ्टर 2 इयर्स इन डिटेन्शन. जसं आपल्याला माहिती की आपल्याला सिटिझनशिप जी आहे सिटिझनशिप मिळवण्यासाठी जो एक ॲक्ट आहे नाही 1955 चा त्याच्या अंडर 5 वेज दिलेले आहेत. त्याचं काय आहे शॉर्ट फॉर्ममध्ये ब्रँड जे आहे बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, ॲक्विजिशन, नॅचरलायझेशन आणि डिसेंट. मग त्याच्यामध्ये ह्या महिलेला जे आहे तर नॅचरलायझेशनच्या मेथडने जे आहे ते सिटिझनशिप आपल्याला भेटली. मग त्याचा तिला अजून एक फायदा काय झाला होता, की सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो होता 2019 चा, त्याच्यामध्ये जे रूल्स चेंजेस केले होते, त्याचा सुद्धा फायदा तिला झाला होता. मग ह्याच्यामध्ये आपल्याला सिटिझनशिपचे रूल्स माहिती पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याच्याबद्दल कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स काय आहेत आणि 2019 चा जो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट होता, त्याने काय-काय चेंजेस केलेत, या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज होती, की लोकसभा टू डिबेट रिझोल्यूशन ऑन रिमूव्हल ऑफ ओम बिर्ला ॲज स्पीकर ऑन मंडे. जसं आपल्याला माहिती आहे, की अपोजिशन लीडर जे होते, अपोजिशन पार्टी जी होती, त्यांनी एक मोशन आणलं होतं, की आम्हाला स्पीकरची इम्पीचमेंट वगैरे करायची. तर मग याच्यामध्ये आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत, की मग स्पीकरची जी पोस्ट आहे, त्याच्या बेसिकपासून मग कॉन्स्टिट्यूशनल त्याच्याबद्दल काय प्रोव्हिजन्स आहेत, त्या गोष्टीपासून मग त्याच्याबद्दल त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे रोल्स काय आहेत, कोणते रोल्स तो प्ले करतो, या गोष्टीपासून मग त्याच्यानंतर त्याची रिमूव्हलची जी प्रोसेस आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. मग रिमूव्हलच्या प्रोसेसमध्ये जसं आपल्याला माहिती आहे, की मिनिमम 50 मेंबर्सनी साइन केलेलं डॉक्युमेंट जे आहे ते सबमिट करावं लागतं. त्याच्यानंतरच ते मोशन कन्सिडर केलं जातं, एक्सेप्ट केलं जातं. या कंडिशनमध्ये किती होतं 118 लोकसभा जे एमपीज होते त्यांनी एक साइंड रिझोल्यूशन दिलं होतं. मग त्याच्यानंतर त्यांच्या रिमूव्हल प्रोसेस सुरू होतं. मग त्याच्यामध्ये ती मेजॉरिटी कोणती लागते ती आपल्याला माहीत पाहिजे. ती कोणती मेजॉरिटी लागते? ती सिंपल मेजॉरिटी नाही लागत, ती इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. मग त्याचबरोबर आपल्याला स्पीकर बरोबर डेप्युटी स्पीकर जो आहे, त्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे. डेप्युटी स्पीकर बद्दल रिसेंटली यूपीएससीमध्ये प्रश्न विचारून गेला. त्याच्यामुळे हे 2 जे कॉन्स्टिट्यूशनल हे जे 2 पदं आहेत, ती महत्त्वाची आहेत आपल्याला प्रीसाठी. त्याचबरोबर जे आहे स्पीकरचं पद आहे, त्याच्याबद्दल मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की जी एक एक्स्पेक्टेशन केली जाते स्पीकरकडून, की तो एक अनबायस फेअर जे आहे
ती लोकसभाची जी प्रोसिडिंग्ज आहे ती अ, करून घेईल. ह्या गोष्टीमध्ये स्पीकरचा रोल किती महत्त्वाचा आहे, एक डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये, डेमोक्रॅटिक फ्री कंट्रीमध्ये स्पीकरचा रोल किती महत्त्वाचा आहे, त्यांनी काय-काय गोष्टी करायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे आपण नॉन पार्टिझनशिप म्हणतो किंवा बाकीच्या ठिकाणी वगैरे काय जो रूल आहे, की जर एकदा तो स्पीकर झाला, तर त्याच्यानंतर त्याने जो पॉलिटिकल पार्टी असेल, त्याच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी त्या भारतामध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजेत का? त्यांनी काय इम्पॅक्ट होणार आहे? ह्या ज्या गोष्टी या आपल्याला मेन्ससाठी सुद्धा महत्त्वाच्या असू शकतात. पुढची न्यूज काय होती, की बॅलन्सिंग इनोव्हेशन विथ वुमन्स डिजिटल सेफ्टी. जसं आपल्याला माहिती आहे, की 8 मार्च म्हणजे उद्याच जो आहे इंटरनॅशनल वुमन्स डे आहे, त्याच्याबद्दल एक थीम सुद्धा ठरवली होती यूएननी. मग त्या रायटरचं काय म्हणणं आहे, की ह्या येणाऱ्या काळामध्ये जेव्हा इनोव्हेशन यायला लागलंय, टेक्नॉलॉजी अपग्रेड होतीये कंटिन्युअसली, एआय येतंय. मग अशा कंडिशन म्हणजे डिजिटलची सेफ्टी वुमन्सची, ती आपल्याला इन्शुअर केली पाहिजे. आता डिजिटल सेफ्टी म्हणजे कसं, की आपल्याला माहिती आहे, की डीप फेक्स येतात. मध्ये मध्ये ग्रोक एआयमध्ये जो एक इन्सिडेंट झाला होता, याच्यामुळे काय व्हायला लागलंय ना, की ऑलरेडी जो सप्रेस आहे वुमेन क्लास, सप्रेस असा क्लास आहे त्यांच्यावरती ऑलरेडी बरेच अत्याचार वगैरे होतात. त्यांच्या सेफ्टीबद्दल बरेच कन्सर्न आहेत. मग त्याच्यामध्ये अजून एक कन्सर्न वाढायला लागला, की त्यांची डिजिटल सेफ्टी सुद्धा इन्शुअर करायला पाहिजे. मग ही जी डिजिटल सेफ्टी ती इन्शुअर करण्याबाबत रायटरचं म्हणणं आहे, की काय-काय करायला पाहिजे, कोणते पावलं उचलले पाहिजेत, या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय होती, की राइट्स, जस्टिस, ॲक्शन फॉर इंडियाज वुमेन फार्मर्स. आता जसं आपल्याला माहिती आहे, की 2-3 दिवसापासून जे आर्टिकल्स येतात, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातील जे वुमन्स असतील, मग फार्मर्स झाले, मग त्याच्यानंतर मिडल एज जे वुमन्स असतील त्यांच्या हेल्थ कंडिशनबद्दल झाल्या. आता आपण डिजिटल सेफ्टीबद्दल पाहिलं. मग हे जे वुमन्सचे जे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे वुमन्स आहेत, त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या स्ट्रेंथनिंगबद्दल जे आहेत हे आर्टिकल आहेत. हे आपल्याला मेन्समध्ये त्याच्यानंतर एसेमध्ये आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात नोट्स आणि याचे जे अँगल्स आहेत लिहिलेले ते आपल्याला महत्त्वाचे असणार आहे. याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे, की जे मेन वगैरे आहेत, माणसं वगैरे ते मायग्रेशन करतात. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, की ॲग्रीकल्चर जे आहे त्याचं फेमिनायझेशन वाढायला लागलंय त्याचं. पण ते फेमिनायझेशन जरी वाढत असलं, पण तरी पण त्या जमिनीवरती मालकी हक्क त्यांचा नसतो. त्याच्यानंतर बाकीचे जे रिसोर्सेस वगैरे असतात त्याच्यावर त्यांचा मालकी हक्क नसतो. त्याच्यामुळं त्यांना क्रेडिट वगैरे भेटण्यामध्ये महिलांना बराच त्रास होतो. मग हे जे फेमिनायझेशन ऑफ ॲग्रीकल्चर विथआऊट सिक्युरिटी हे प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्यामुळे स्त्रियांना इकॉनॉमिक रोल तर मिळतोय. पण त्याच्याबरोबर ती इकॉनॉमिक स्टेबिलिटी म्हणा, ती रिस्पॉन्सिबिलिटी मिळते, पण त्याच्याबद्दल ती अश्युरन्स नाही मिळत आहे. मग ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मेन्समध्ये याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर जी-एस-3 मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, की एन्व्हायर्नमेंटशी लिंक करून, की एन्व्हायर्नमेंटसाठी, की काय म्हणतात बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट रेझिलियन्स एग्रीकल्चर करण्यासाठी आणि एग्रीकल्चरला अजून वाढवण्यासाठी अशा कंडिशनमध्ये वुमन्सचा रोल काय असू शकतो? स्पेशली इंडियन वुमन्सचा रोल काय असू शकतो? पुढची न्यूज होती की इंडिया डिनाईज असिस्टिंग यूएस नेव्ही इन अटॅक ऑन इरान शिप आयरिस डिना. जसं आपल्याला माहिती की आपली जी मिलानची एक्सरसाइज होती, मल्टीनॅशनल जी एक्सरसाइज होती, त्याच्यासाठी इराणने आयरिस डिना म्हणून एक जे होतं फ्रिगेट त्यांची पाठवली होती. जी श्रीलंका जवळ जी होती सबमरीन थ्रू यूएसएने त्याला डिस्ट्रॉय केलं होतं. मग काही रिपोर्ट्स वगैरे असं म्हणलं होतं की इंडिया आणि यूएसएमध्ये जे बेसिकली फंडामेंटल जे 4 एग्रीमेंट्स आहेत. कोणते आहेत? GSOMIA, त्याच्यानंतर लेमुआ, कॉमकासा आणि बेका. हे जे बेस 4 एग्रीमेंट्स आहेत, त्याच्यात लेमो आणि कॉमकासाच्या मदतीने म्हणजे ते इंडियाने हेल्प केली होती यूएसएला आणि त्या मदतीच्या जोरावरती यूएसएने आयरिश डिनाला जे ते बुडवलं होतं. मग ह्याच्याबद्दल इंडियाने म्हणलंय, की इंडियाचा ह्याच्यामध्ये काहीही रोल नाहीये. हे कंप्लीटली यूएसचं ऑपरेशन होतं. ते इंटरनॅशनल वॉटरमध्ये झालं होतं. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल आपल्याला ही जी एग्रीमेंट्स आहेत 4 ह्यांच्याबद्दल माहिती असणं महत्त्वाचं आहे. कोणतं कधी साइन झालं होतं, त्याचा उपयोग काय? इंडियाची जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप यूएसए बरोबर वाढत चालली, त्याच्यामध्ये याचा अजून काय रोल आहे? अजून कोणत्या-कोणत्या गोष्टीमध्ये इंडिया आणि यूएस पार्टनरशिप अजून त्यांची स्ट्राँग करू शकतं, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. पुढची न्यूज होती वॉर टू इम्पॅक्ट इंडिया जेम ज्वेलरी इंडस्ट्री. आता आपल्याला माहिती आहे आपला जो एक्सपोर्ट आहे मेजरली त्याच्यामध्ये आपण पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आणि त्याच्यानंतर जे ज्वेलरी वगैरेचे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण मेजरली एक्सपोर्ट करतो. पण त्याच्याबरोबर आपण एक्सपोर्ट जरी करत असेल पण त्याचे जे रॉ मटेरियल्स वगैरे ते आपल्याला आपल्याकडे इंडियामध्ये प्रोड्यूस वगैरे होत नाही किंवा मिळत नाही. हे जे आहेत आपण मेजरली काय करतो, पेट्रोलियम प्रॉडक्टसाठी जे क्रूड ऑइल वगैरे झालं किंवा जेम ज्वेलरीसाठीचे जे क्रूड ऑइल किंवा रॉ मटेरियल झालं, ते आपण मिडल ईस्ट वगैरेकडून इम्पोर्ट करतो. पण आता जो वॉर सुरू झालाय त्याच्यामुळे काय झालंय, की त्याचं
जे रॉ मटेरियल्स आहेत ते सुद्धा भेटत नाहीत. त्याचबरोबर जेम ज्वेलरी आपण मेजरली जे एक्सपोर्ट करतो ते सुद्धा मिडल ईस्टच्या देशांनाच करतो. सौदी, UAE वगैरेला. तर त्याला आपण एक्सपोर्ट सुद्धा करू शकत नाही. याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायला लागले. ही जी इंडस्ट्री त्याच्यामध्ये मेजर इम्पॅक्ट त्याच्यावर यायला लागलाय. याच्याशी रिलेटेड एक अपेक्स ट्रेड बॉडी आहे, की कोणती ती जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणजे काय GJEPC. तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे. कोणी केली होती? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने त्याला सुरू केलं होतं 1966 मध्ये. जी 1998 पासून ऑटोनॉमस बॉडी आहे. ही या बॉडीबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती, की इंडिया हॅज इनफ फर्टिलायझर स्टॉक्स फॉर खरीप सेंटर. परत तेच की जे वॉर वगैरे सुरू झाले त्याच्यामुळे फर्टिलायझरचा सप्लायवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. मग क्रूड ऑइलच्या वरती परिणाम होऊ शकतो. काल आपण पाहिलं की राईसचं जे प्रोडक्शन होतं, राईसचं एक्सपोर्ट वगैरे होतं त्याच्यावरती इम्पॅक्ट पडतोय. मग याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की इंडियामध्ये मेजरली कोणते-कोणते फर्टिलायझर्स वापरतो आपण. ते झालं. त्याच्यानंतर त्यांचं जे इम्पोर्ट करतो, तर ते कोणाकडून करतो. एक्सपोर्ट जर आपण करत असाल कोणती गोष्ट त्याच्याशी रिलेटेड, तर ती कोणती करतो. अ, त्याच्यानंतर आपण जी फर्टिलायझर सबसिडी देतो, त्याच्यामध्ये काय-काय देतो. त्याच्यामध्ये नवीन ज्या गोष्टी आल्या जसं की नॅनो युरिया वगैरे, ह्या गोष्टीत, ह्या नवीन टेक्नॉलॉजीत किंवा न्यू इनोव्हेशन म्हणू शकतो आपण. त्या कोणत्या-कोणत्या आहेत? ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला एक्झामसाठी स्पेशली प्रीसाठी विचारल्या जाऊ शकतात. चालेल. तर जसं आपण मगाशी पाहिलं होतं, की आपण जी फास्टॅग बॅच अनाउन्स केली होती 1 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत. त्यासाठी 60 दिवसामध्ये आपण तुमचं PYQ बेस कंप्लीट जो सिलेबस असणार आहे तो कव्हर करून घेणार आहे. आणि याची फी असणार आहे फक्त आणि फक्त ₹2,500. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी या बॅचचा फायदा घ्यावा आणि तुमचं जे एम-पी-एस-सी मधले प्रीचं जे वेटेज आहे, तुमचं जे पर्सेंटेज असणार आहे तुमचा, तो वाढवावा. कारण ही बॅच तुम्हाला नक्की आणि नक्की प्री पास करण्यामध्ये मदत करणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी याचा फायदा घ्यावा. चालेल. थँक